गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर लास्टच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो पाहिलं असेल, आपण जामनगर मध्येच थांबलो होतो आणि बुकिंग तर काही काल भेटलं नाही. तर फायनली आज शनिवार आहे, कारण काल शुक्रवारी जामनगरचा ट्रान्सपोर्ट एरिया आणि MIDC टोटली बंद राहते, म्हणून आपलं पटेल ट्रान्सपोर्टलाच थांबलो. इथं पार्किंगची सोय म्हणजे रस्त्याच्या साईडला बऱ्याच गाड्या राहतात. तसं जामनगर सिटीमध्ये ट्रान्सपोर्टचं किंवा पोलिसांचं काही टेन्शन नाहीये. आणि आंघोळीची वगैरे सोय म्हणजे तिथं सरकारी वॉशरूम आहे, तिथं आंघोळीची सोय आहे. त्यामुळं तिकडच नाश्ता बिष्ट्याचं जेवणाचं गुजरातमध्ये आल्यावरती टेन्शन नाहीत, कारण जेवणाची सोय चांगली असते. त्यामुळे जेवण तर झालं, आंघोळ वगैरे पण उरकली. आता जस्ट पूजा उरकतोय. आता सकाळचे 9 वाजलेत. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय. तर शेजारीच पटेल ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे आणि सिरीज कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता जाऊया. ऑफिस मध्ये पूजा उरकली आहे, त्यामुळे जे काय बुकिंग असेल ते घ्यायचं आणि पुढचा प्रवास करायचा. या मित्रांनो जेवायला आजच्या मेनू मध्ये बघा गुजराती थाळी. तर मस्तपैकी जेवण उरकलंय मित्रांनो आणि आता गाडीत येऊन पडलोय, कारण आता ते ट्रान्सपोर्टर पण जेवायला जाईल, त्यामुळे आपण पण जेवण उरकून घेतलं. अजून काही बुकिंग भेटली नाही. तर इथे जेवणाची पद्धत मस्त आहे मित्रांनो. अनलिमिटेड जेवण भेटतं. 100 रुपये थाळी, 100, 120 या रेंजमध्ये इकडे गुजरातमध्ये आलं ना तर थाळ्या खायला भेटतात. मस्त अशा भाज्या असतात, स्टार्टर म्हणू शकतो, त्याच्यामध्ये चटणी वगैरे सगळं व्यवस्थित, कांदा, लिंबू, काकडी आणि अनलिमिटेड ताक. तर बघू आता ट्रान्सपोर्टरचं जेवण झाल्यानंतर कळेल काय बुकिंग वगैरे निघतंय का. आज तर निघायला पाहिजे, पण अजून तर काही कन्फर्मेशन आलं नाही. तर जे काय होईल, जामनगर मधून कोणतं बुकिंग भेटेल ते ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेल, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. 2 days later. शुक्रवारचा दिवस गेला. त्या दिवशी ऍक्च्युली गुजरात JIDC बंद राहते. त्यानंतर शनिवारी बुकिंगचं एक तर बाहेरच बुकिंग आलं होतं, त्यामुळे ते काही घेतलं नाही. त्याच्यानंतर परत आला रविवारच्या सुट्ट्या. कालचा सोमवार, कालच एक बुकिंगचं बोलणं झालं होतं नावाशेवाच्या बुकिंगसाठी, बट थोडं लेट आलं, त्यामुळे ते आज एखाद्या वेळेस आपल्याला बुकिंग भेटू शकतं. तर बघूया, आज आपल्याला बुकिंग भेटलं तर ते घ्यायचं आणि ह्या ब्लॉग मध्ये आपल्याला रिटर्न जर्नी कव्हर करायची आहे बऱ्यापैकी. तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया. जस्ट आंघोळ वगैरे उरकून आलो, कारण इथं आंघोळीची सोय चांगली आहे. त्याचबरोबर मंगेशची पण गाडी आली आहे. काल आपण जी पुण्यामधून अजून एक गाडी भरली होती ती तिकडे समोरच लावलेली आहे, जय मल्हार म्हणून. तर बघू, त्याच्यासाठी पण बुकिंग शोधून ठेवलं होतं मी. त्याला पण घर सामानाचं एक बुकिंग आहे, कारण ते आपल्या गाडीत बसत नव्हतं म्हणून त्यांच्या गाडीत टाकायचं. तर चला दोन्ही गाड्या आज बरोबरच एखाद्या वेळेस निघू शकतात, होप सो. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपली सिरीज कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. चला मित्रांनो एकदा ट्रान्सपोर्टरशी बोलूया. येनो पटेल भाई छे, हमारो ट्रांसपोर्टर छे. नहीं ठीक है ना, कोई दोस्त मिले तो फिर आते हैं, वो तो क्या है, पहले गाड़ी आवे फिर वापस. इधर एक दिन की छुट्टी रहती है भाई, इधर रुकूंगा तो 2 दिन रुक जाऊंगा. ऑफिस मधून आपण बुकिंग घेतलंय, जामनगरचं पटेल ट्रान्सपोर्ट अँड पॅकर्स अँड मूव्हर्स. बराबर देखता हूं, बोलता हूं, कोई इसका कोई माल निकले तो बोलता हूं, ठीक है. तर ते घ्यायचे आणि दादांना पण आपल्या बरोबर नावाशेवातच बुकिंग JNPT भेटलेलं आहे. तर दोन्ही गाड्या संघात जाणार आहेत. त्यांची दोस्त आहे आणि आपली पिकअप आहे. दोन्ही गाड्या संघात एकाच ठिकाणी लोडिंगला जाणार आहेत आणि एकाच ठिकाणी खाली होऊ शकतो. तर बघूया आता इथून थोड्या वेळाने इथून निघूया. आपले पटेल साहेब बसलेले आहेत, त्यांनीच बुकिंग दिलेलं आहे. तर बघू, डायरेक्टली आता पोहोचू कंपनीच्या गेटवरती. एक 7-8 किलोमीटर आपलं लोकेशन आहे. दोन्ही गाड्या चालल्यात. ती पण आहे बघा समोर दिसत असेल, ही अगरवालच्या पलीकडची. ती पण MH50 आहे, आपल्या बरोबरच आहेत ते पण. डोंगरे दादा आहेत.
आपले डोंगरे मामा नाही ना. झाली बाई चालू. श्री स्वामी समर्थ. चला निघूया मित्रांनो तर डायरेक्ट लोडिंग साठी. ओटी लावली होती. येते ती गाडी ते बघा तिकडे वळायला गेली आहे. दोन्ही गाड्या एकाच ठिकाणी. बायपासलाच लोडिंग भेटलं आपल्याला. इथे आतमध्ये पटेल ट्रान्सपोर्टचं ऑफिस होतं आणि समोरच सर्कल आहे, तिथून घ्यायचं आपल्याला लेफ्ट. आणि हे बघा इथं आहे ना एक मस्त असं स्वामीनारायण मंदिर आहे, जामनगरच्या बायपासच्या थोडं अलीकडे. बघा खूप छान असं मंदिर आहे. मस्त. हे बघा समोर बोर्ड लागलाय कंपनीचा पलोमा. तर गाडी फिरून घेऊ इथं. गुजरातचा ब्लॉग मित्रांनो आपल्या दादांच्या गाडीमध्ये आपण बघतोय बघा स्क्रीनवरती. मस्त अशी गाडीचा इंटरनल लुक बनवलंय बघा. इगल, नंतर देवाचा फोटो, भरपूर असे देव. आणि हे बघा डोंगरे दादांचा मस्त, त्यांचा पण इंस्टाचा चॅनल आहे. चला गाडी लोडिंग करायच्यात मित्रांनो. समोरच कंपनी आहे. मस्त एसीची हवा खात बसतोय कारण भरपूर अशी गरमी बाहेर. आणि आपला चालू आहे ब्लॉग इथं. वरतून वरती लोडिंग होईल मटेरियल समोर. तर झाली मित्रांनो आपली गाडी लोडिंग. 1, 2, 3 3 पेट आहेत बघू शकता. 272 किलो, 272 किलो आणि 350 किलो असं तिन्ही मिळून आपल्याला 900 किलो वजन आलंय गाडीमध्ये. तर गाडी पॅक करून घेऊ. तोपर्यंत आपली डोंगरे दादांची गाडी पण आता लोडिंगला घेतील. MH50 निघाली लोडिंगला. आता दोन्ही गाड्या लोडिंग झाल्या तर मंगेशची पण गाडी येईल. मग तिन्ही गाड्या बरोबरच निघू. परवाची डिलिव्हरी डेट दिलेली आहे त्यामुळे थोडं रिलॅक्सच आहे. आज रात्री जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करायचं आहे आणि आपला प्रवास मस्तपैकी एन्जॉय करायचा. चला तर चला मित्रांनो करूया आपली जर्नी सुरू. 950 किलोमीटरचं रनिंग आहे इथून मुंबईचा, जे आपला नावाशेवाचं लोकेशन आहे ते. तर 2 गाड्या सध्या निघाल्यात. मंगेशची गाडी काय अजून निघाली नाही कारण अजून लोडिंगच झालं नाही. तर जामनगरमधून बाहेर पडू आणि राजकोटच्या जवळपास जाऊन थांबू. तोपर्यंत आपले मंगेश भाऊ पण येतील. मग तिन्ही गाड्या बरोबरच मुंबईला जातील कारण मंगेशला सुद्धा पनवेललाच जायचं. आणि आता इथून घेऊया आपण राईट राजकोट अहमदाबाद रोडला. हे बघा समोर आपल्या चाललेली आहे MH50. चला मित्रांनो इथं डिझेल भरायला थांबूया. भारत पेट्रोलियम. सूर्य गेलाय मावळायला. बरं डिझेल 2,500 रुपयाचं डिझेल भरून घेऊ मित्रांनो. आपल्या बरोबर निलेश दादा आहेत आणि निलेश दादाने आपलं लोकेशन सेम आहे. तर आपले तिसरे जे पार्टनर होते ना मंगेश भाऊ, तर ते आमच्या अगोदर भरायला गेले होते आणि अजूनही आलेले नाही आहेत. तर त्यांचीच वाट बघत थांबलोय कारण भरपूर अशी भूक लागली आहे आणि बाईक थोडा प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे ये मग बरोबर जाऊ. तर अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, आपल्या बरोबर जे निलेश दादा आहेत ना त्यांचा युट्यूबचा आणि इंस्टाचा चॅनल आहे MH50 कराडवाला. मस्त असे शॉर्ट्स ब्लॉगचा कंटेंट बनवतात. इंस्टावरती खूप छान असा रिस्पॉन्स आहे. फेसबुकचं पण थोडंफार माहिती पाहिजे होती तर दादांना माहिती दिलेली आहे.
तर तुम्ही त्यांचा पण चॅनल सबस्क्राईब करा. आणि इथून आपली जी मुंबईची जर्नी आहे नावाशेवाची, तर ती तुम्हाला दोन्ही ब्लॉगवरती बघायला भेटेल. त्यामुळे ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, ही आली आपल्या मंगेश भावाची गाडी. कशा वाटतात नक्की सांगा. ही निलेश दादांची गाडी आणि आपली 1934. बघा पुढे गेली श्री स्वामी समर्थ, त्यानंतर MH50 आणि आपली गाडी पण आता काढूया हळूहळू त्यांच्या मागं. चल या मित्रांनो जेवायला. आजच्या मेनूमध्ये बघा आलू, शेव, त्याला काय म्हणतात बॉबी, कांदा, चटणी, चपात्या. मंगेश भाऊ, हे निलेश भाऊ आणि ती आपली समोर गाडी काही का दिसले का, तिन्ही लाईनी थांबलेल्या त्या बघा. तर चला जेवण उरकूया. आणि या माणसाला आम्ही अख्ख्या प्रवासाने शिवाय देणार आहे. 2.5-3 तास घालवले आमचे. काय काय बोला गप. चला जेवण घेऊया. 6ला भरायला लावले, 7ला भरून झाले असतं. 5:30 पेपर भेटले असतील. मग एवढं लागतो 80 किलोमीटर. हॉटेल राजस्थानी. आणि हे आपल्या गाड्या शेजारी आता लागलेल्या आहेत. तर निघूया इथून. समोरच हायवे बगोदऱ्यापर्यंत, तर आता स्ट्रेटच हायवे. आणि त्यानंतर मस्तपैकी बगोदरा आणि वडोदरा. चला निघूया आता. खुद से हारा नहीं कभी तो दुनिया क्या हराएगी. कसं आहे निलेश भाऊंचं मागचं स्लोगन. आणि हा निलेश भाऊचा आयडिया बरं का, MH50 रायडर्स कराडवाला. थोडं ट्रॅफिक लागलंय, ट्रॅफिक क्रॉस करतोय. हे बघा रॉंग साईडने सुद्धा गाड्या डिवायडरच्या पलीकडून चालल्या आणि आम्ही थांबलोय ट्रॅफिकला. हे मस्त असं बघत आहे का विशाल ट्रॅव्हल्स. तर मित्रांनो सकाळचे 5 वाजलेत. 450च्या आसपास आपलं अंतर कव्हर झालंय आणि अजूनही तेवढंच अंतर बाकी आहे. म्हणजे 950च्या आसपास काहीतरी किलोमीटर दाखवत होते. तर ते राहिलेले जर्नी आपण मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये कव्हर करू. कारण हा पण भरपूर मोठासा ब्लॉग झालाय आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला भेटल्या असतील. तर नेक्स्ट एपिसोड पण असाच होईल. त्यात पण बऱ्याचशा गोष्टी दिवसाचा प्रवास असल्यामुळे बघायला भेटतील. तर आता भरपूर असं थकलोय, कारण कंटिन्युअसली 4 वाजता आपण जर्नी सुरू केली होती. तर आता सकाळचे 5 झाले. बराच ट्रॅव्हल झालाय. चला आता हा ब्लॉग इथे एंड करू. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉग पाहण्यासाठी राहिलेली जर्नी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि जर्नी कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो. तोपर्यंत गुड नाईट आणि जय शिवराय.